विद्यार्थी मित्र हो, आजच्या या तासिकेमध्ये आज आपण सत्तेची जी काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत या संपूर्ण वैशिष्ट्यांची चर्चा आज या ठिकाणी करणार आहोत. मग या ठिकाणी मॉर्गेन्थियो यांनी सत्तेला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक केंद्रबिंदू मानलेला आपण ते बघितलेलं आहे. म्हणूनच आजच्या या तासिकेमध्ये आपण सत्ता हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल किंवा दिसून येते. सत्ता प्राप्तीसाठी प्रत्येक राष्ट्र प्रयत्नशील असते. सामर्थ्यवान राष्ट्रे आपल्या बळाचा वापर दुर्बल राष्ट्रावर आपली इच्छा लादण्यासाठी करत असतात. अशा स्वरूपामध्ये आज जगामध्ये सत्तेची होड त्या ठिकाणी चालत असलेली आपल्याला दिसून येते. अनेक मोठमोठी राष्ट्रे जी आर्थिक संपन्न असलेली, लष्करी दृष्ट्याने संपन्न असलेली राष्ट्रे इतर राष्ट्रांना प्रभावित करण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात आणि आपल्या इच्छा आकांक्षा त्या गरीब राष्ट्रावर लादण्याची भूमिका त्या ठिकाणी घेत असतात. यावरून आपल्या असं लक्षात येते की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता हेच केंद्रबिंदू आहे. कारण संपूर्ण जगाचं राजकारण हे सत्तेभोवतीच फिरत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर सत्तेचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सत्ता ही प्रत्येक सामाजिक संघटना संस्थेमध्ये सत्ता प्राप्तीसाठी हा संघर्ष अविरतपणे चालू असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. सत्ता साध्यही आहे आणि साध्यही आहे अशा दोन्ही प्रकारचे कार्य सत्तेमध्ये त्या ठिकाणी चालत असताना आपल्याला दिसून येते. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण बघितलं की सत्ता ही केंद्रस्थानी असते. जागतिक पटलावरती संपूर्ण देशाचं राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण हे सत्तेभोवती फिरत असतं. परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सत्तेच्या दृष्टिकोनातून विचार करता येणार नाही. तर जगातील ज्या ज्या काही सामाजिक संघटना असतील किंवा राज्यांच्या राजकीय संस्था असतील, या संस्थांमध्ये देखील सत्तेचा संघर्ष हा त्या ठिकाणी चालू राहत असलेला आपल्याला दिसून येते. प्रत्येकाला सत्तेची होड त्या ठिकाणी लागत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून सत्ता स्पर्धेचे राजकारण हे प्रत्येक संघटनेमध्ये, सामाजिक संस्थेमध्ये, राजकीय संस्थेमध्ये, आर्थिक संस्थेमध्ये, म्हणजे सर्व संस्थांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला त्या ठिकाणी भेटत असते. केवळ राजकारणच नाही तर संपूर्ण संघटनेमध्ये देखील निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता आपल्या हातामध्ये ठेवण्याची भूमिका त्या ठिकाणी प्रत्येक जण करत असताना दिसून येतो. याच कारणामुळं कदाचित प्रत्येक सामाजिक संस्थांमध्ये निवडणुका असेल किंवा इतर घटकाच्या माध्यमातून आपल्याकडे सूत्रे ठेवण्याची भूमिका प्रत्येक जण त्या ठिकाणी करत असताना आपल्याला दिसून येतो. मग त्यामध्ये शैक्षणिक संस्था असेल, सामाजिक संस्था असेल, ही सत्तेची हाव आणि लोभ प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. आणि सत्ता जर असेल तर सत्ता निर्माण करणारी साधनं आपल्याकडं आकर्षित होतात आणि एवढंच नव्हे तर या मिळालेल्या साधनाच्या आधारे सत्ता प्राप्त करण्याचं ध्येय देखील त्या ठिकाणी ठेवत असतात. म्हणून सत्ता हे साध्यही आहे आणि साधनही आहे. या दोन्ही दृष्टिकोनातून सत्तेकडे त्या ठिकाणी बघणं क्रमप्राप्त त्या ठिकाणी ठरत असते. म्हणूनच सत्ता ही सापेक्ष आणि परिवर्तनीय संकल्पना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. जसं बघितलं आपण सत्तेच्या दोन वैशिष्ट्ये की सत्ता हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतर दुसरा जो घटक बघितला आपण सत्तेच्या वैशिष्ट्यामध्ये, सत्ता ही साधनही आहे आणि साध्य देखील आहे. याबरोबरच सत्ता ही परिवर्तनीय आहे, सत्ता ही सापेक्ष आहे. उदाहरणार्थ, आज व्यक्तीकडे असलेली सत्ता उद्या राहीलच याची गॅरंटी नाही आहे. एकेकाळी दीर्घकाळ भारताचा जर विचार केला आपण की पंडित जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन काँग्रेसची सत्ता दीर्घकाळ भारतावर होती. जवळपास लोकसभेच्या 17 निवडणुकांमध्ये काँग्रेस प्रणित सरकार त्या ठिकाणी निवडून आलेली होती. आज 2014 पासून बघतो आपण की राज्यामध्ये केंद्र सरकारमध्ये BJP त्यांच्या मित्र पक्षाचा वर्चस्व राहत आलेला आहे. म्हणजे सत्ता ही सापेक्ष आहे. आज असेल
ती उद्या राहीलच याची गॅरंटी देता येत नाही. सत्ता ही परिवर्तनशील आहे. सत्ता हा घटक सातत्यानं बदलताना असून आज जगामध्ये एकेकाळी राजाबोलीत दर हल्ली अशी परिस्थिती होती. म्हणजे लष्करी सामर्थ्याला महत्त्व त्या ठिकाणी होतं, परंतु आज आर्थिक सत्ता त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. एकेकाळी विचारधारेला त्या ठिकाणी महत्त्व होतं. म्हणजेच काय, सत्ता हा घटक परिवर्तनही त्या ठिकाणी दिसून येतो. सत्ता हे केवळ आर्थिक सत्ता आपल्याकडे असल्यानं माणूस सर्व सत्ता येतं असं नाही. ज्ञान, बुद्धिमत्ता हे घटक देखील त्यामध्ये प्रभाव पाडत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणूनच मग या ठिकाणी सत्ता ही परिवर्तनशील आहे, सापेक्ष आहे असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागतं. याबरोबरच सत्तेतून प्रभाव पाडण्याची क्षमता व्यक्त होत असते आणि प्रभाव पाडण्याच्या क्षमतेवरून त्या राष्ट्राच्या सामर्थ्याचा अंदाज लागत असतो. आज जगामध्ये प्रमुख राष्ट्र जर तुम्हाला विचारलं कोणकोणतं आहे तर सरळ तुमच्याकडं प्रश्न, सर आज जगामध्ये अमेरिका, रशिया, चीन यासारखी बलाढ्य राष्ट्र त्या ठिकाणी दिसून येतात. का दिसून येतात? कारण या देशाकडे आजही जगाचं मत परिवर्तन करण्याची किंवा इतर राष्ट्रावर प्रभाव पाडण्याची क्षमता या राष्ट्राकडे आहे. म्हणजेच काय, ही आज बलाढ्य राष्ट्र त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजेच काय की सत्तेमधून प्रभाव पाडण्याची क्षमता त्या ठिकाणी व्यक्त होत असते. एकेकाळी इंग्लंडच्या साम्राज्याचा सूर्य कधी मावळणार नाही असं त्या ठिकाणी म्हटलं जात होतं. एकेकाळी नाही म्हटलं, जगामध्ये अर्ध्या अधिक देशामध्ये इंग्लंड या देशाची साम्राज्यवादी राजवट त्या ठिकाणी होती. परंतु आज आहे का? नाही आहे. आज इंग्लंडचं वर्चस्व कमी झालेले. चीनसारखे राष्ट्र, अमेरिकासारखे राष्ट्र, भारत देखील आज आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येत आहे. आज जगामध्ये प्रभाव पाडण्याची क्षमता भारतामध्ये देखील आहे. म्हणजेच काय की या ठिकाणी सत्तेतून प्रभाव पडण्यासाठी क्षमता त्या ठिकाणी निर्माण होत असते. आणि याबरोबरच सत्ता अनेक परस्परावलंबी परिवर्तनीय अशा घटकावर अवलंबून असल्यामुळे सत्तेचे मोजमाप करणे अवघड आहे. इयत्कार या विचारवंतांनी सत्तेची लष्करी सत्ता, आर्थिक सत्ता आणि लोकमतावरील सत्ता असे 3 प्रकार सांगितलेले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्तेचा किंवा राष्ट्रसत्तेचा अभ्यास करणारे जे काही विचारवंत आहेत त्यामध्ये इयत्कार हे एक अत्यंत महत्त्वाचे विचारवंत आहे. यांनी सत्तेचे काही प्रकार त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये सर्वप्रथम त्यांनी लष्करी सत्ता, आर्थिक सत्ता आणि लोकमतावरील सत्ता असे 3 प्रकार त्या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येतात. मग याला लष्करी सत्ता कशाला म्हणायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. लष्करी सत्ता म्हणजे ज्या राष्ट्राकडे शस्त्रास्त्र स्पर्धा भरपूर आहे, इतर राष्ट्रांचे नुकसान करण्याची किंवा दबाव टाकण्याची क्षमता ज्यामध्ये आहे अशा राष्ट्राला लष्करी सत्ता असं म्हटलं जातं. एकेकाळी दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानसारखे राष्ट्र वरचढ ठरत असताना अमेरिकेने जपानला प्रभाव करण्यासाठी अणुबॉम्बचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. आणि खरोखर जगामध्ये असे अण्वस्त्र आहे ही कल्पना जगाला पहिल्यांदाच त्या ठिकाणी आलं. साहजिकच लष्करी सत्ता म्हणून अमेरिका पुढे आलेली आहे. यानंतर चीन या जगामध्ये प्रचंड लष्करी सामर्थ्य असलेला देश आहे. एकेकाळी या लष्करी सत्तेचा दबदबा होता, परंतु 1991 नंतर खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे आज व्यापार युद्ध त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. लष्करीची सत्ता आज व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी घेतलेली आहेच. कारण युद्ध हाच कोणत्याही जगाला परवडणारा पर्याय नाही. महात्मा गांधी सांगत होते की जगामध्ये शांतता कायमस्वरूपी टिकली पाहिजे, शांततेची जगानं कास धरली पाहिजे. आणि खरोखरच आज संपूर्ण जगाला महात्मा गांधीचे जे काही विचार होते त्यांची आठवण आल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. म्हणूनच महात्मा गांधींनी एकेकाळी आंतरराष्ट्रीय शांततेचे दूत त्या ठिकाणी म्हटलेले आहे. कारण युद्धानं आपली तृष्णा, इच्छा, मनोकामना पूर्ण होईलच याची खात्री नाही. आणि आज एका देशाने जर युद्ध करायचं म्हणलं तर संपूर्ण जगाला त्याचे झळा त्या ठिकाणी पोहोचत असतात. म्हणून लष्करी सामर्थ्याचा पर्याय आज कोणतेही राष्ट्र सहजासहजी घ्यायला तयार होत नाही. कारण त्याचे
परिणामापेक्षा तोटे भयंकर त्या ठिकाणी दिसून येतात। मग आज व्यापार विश्वयुद्ध त्या ठिकाणी चालू झाले। आपली जास्तीत जास्त आर्थिक भरभराट कशी होईल, आपल्या गरजा पूर्ण केल्यानंतर जगातील इतर राष्ट्रांना आपण कशी मदत करू, अशा स्वरूपाची एक सत्तेचा उदय झालेला आहे। त्याला आर्थिक सत्ता असं म्हणूया। आज चीनसारखा देश जगामध्ये प्रबळ आहे। कशाच्या जोरावर प्रबळ आहे? शस्त्रास्त्र स्पर्धा आहेच, परंतु या राष्ट्राकडे प्रचंड अशी उत्पादन क्षमता आहे। जगाचं मार्केट काबीज करण्याची क्षमता आहे। जगाच्या बाजारपेठा आज चीनच्या मालांना भरमसाठ भरलेल्या आहेत। चिनी माल हा अत्यंत स्वस्त किमतीमध्ये मिळत असल्यामुळं ग्राहकही त्यांना प्रत्येक जगामध्ये मिळत आहे। अशा स्वरूपामध्ये आज जगाच्या पटलावरती आर्थिक सत्तेला महत्त्व आले। भारत आजही अनेक गोष्टी आयातीपेक्षा भारत निर्यात देखील करतो। आज भारताचं देखील जागतिक पटलावर अनेक मोठमोठे व्यापार त्या ठिकाणी होत आहे। म्हणजेच काय की या ठिकाणी असं आपल्याला म्हणता येईल की आजच्या काळामध्ये आर्थिक सत्ता हा एक महत्त्वाचा घटक इयत्कार या विचारवंतांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर इयत्कार या विचारवंतांनी लोकमतावरील सत्ता हा एक तिसरा पर्याय त्याने राष्ट्रसत्तेचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। पॉवर ऑफ ओपिनियन, लोकमतावरील सत्ता म्हणजे जनतेचं मत, मतावर प्रभाव पडण्याची क्षमता त्या ठिकाणी निर्माण होणे। लोकमतावरील सत्ता आज हा एक महत्त्वाचा पर्याय त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे। याशिवाय आंतरराष्ट्रीय संबंधाचे इयत्काराशिवाय जे काही विचारवंत आहे त्यांनी इयत्कारच्या सांगितलेल्या सत्तेच्या प्रकाराबरोबरच राजनय, डिप्लोमसी हा एक प्रकार त्या ठिकाणी सांगितलेला आहे। आज जगामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राजनय ही अत्यंत महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी करत असतात। आज प्रत्येक देश इतर देशासोबत व्यवहार करत असताना आपले राजनयाची दालनं प्रत्येक देशामध्ये उघडी केलेली आहेत। आज भारताचे अनेक राजदूत, राजनय दालनं अनेक देशामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि हे राजनय त्या देशाशी वैचारिक देवाणघेवाणीबरोबरच अनेक आर्थिक समृद्धीचे करार त्या ठिकाणी करत असतात। वस्तू विनिमय असे, शिक्षण, सांस्कृतिक, तंत्रज्ञान यासारख्या गोष्टींची आज प्रत्येक देश देवाणघेवाण करत असतो। मग ह्या व्यापाराला चालना देण्याची भूमिका राजनय ही महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी करत असतो। आपल्या देशाची मते, आपल्या देशाची विचारधारा, आपल्या देशाचं इतर राष्ट्रासोबतचं मत या अशा अनेक भूमिका राजनय त्या ठिकाणी पाळत असतात। एक प्रकारे आपल्या देशाची वकिली करण्याचं काम राजनय त्या ठिकाणी पार पडत असतो। राजनय जेवढा कुशल असतो त्या प्रमाणात त्या देशाचे संबंध इतर देशामध्ये प्रस्थापित होत असतात। अशा स्वरूपामध्ये लष्करी सत्ता, आर्थिक सत्ता, लोकमतावरील सत्ता आणि शेवटचा जो प्रकार बघितलेला होता आपण तो म्हणजे राजनय हे सत्तेचे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। म्हणूनच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय सत्ता हा एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आहे। आजच्या या तासिकेला आपण या ठिकाणी पूर्ण विराम देऊ। राहिल्या घटना नंतर घेऊया। तत्पूर्वी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद।